जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स दिल्लीचे सदस्य संजय कोठारी यांचा 62वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा 62वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर, गोशाळेतील गायांना हिरवा चारा वाटप, मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्यासह इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा 62वा वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय सुराणा, सदस्य अल्पसंख्याक आरोग्य महाराष्ट्र राज्य मुंबई, उद्योजक आनंद कोठारी, विजय कोठारी, अमृत कोठारी, अनिल पोखरणा, सूरज गांधी, रोहिदास केकान, अशोक बडे, योगेश पवार। कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अशोक मुराई, रिटायर डेप्युटी कलेक्टर इन्कम टॅक्स, सारडा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्यासह बहुसंख्य मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होता। या सर्वरोग निदान शिबिरात 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली। तर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे, हर्षल कोठारी, संकेत कोठारी, सचिन गाडे, प्रफुल्ल सोळंकी, रोहिदास केकान, धनंजय भोसले, दीपक भोरे यांच्यासह संजय कोठारी मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी मोलाचे प्रयत्न केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। कोठारी यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली। मी त्या सर्व आयोजकांचा आभारी आहे। संजू भाऊला त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, त्यांच्यासाठी मंगल कामना करतो। त्यांना अनेक पदव्या आहेत, देवदूत कुणी म्हणतं, कुणी आरोग्यदूत म्हणतं। त्यांनी वेळोवेळी लोकांची अपरात्री रात्री कोरोना काळात खूप मदत केलेली आहे। अशीच मदत त्यांच्या हातून उत्तरोत्तर घडो हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। मी राज्य सरकार आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला पद्मश्री पुरस्कार देऊन त्या पद्मश्री पुरस्काराचा गौरव वाढवला पाहिजे। जैन समाजासारख्या अल्पसंख्याक समाजातून येऊन त्यांनी ह्या देशाला एक आदर्श घडवून दिलेला आहे की सामाजिक बांधिलकी कशी असते। ही जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर आपण जामखेडला एकदा भेट दिली पाहिजे आणि संजीव भाऊंना भेटली पाहिजे। मी आमच्या नेत्या आदरणीय नमिताताई मुंदडा यांच्या मार्फत राज्य सरकारला आणि मी केंद्र सरकारला प्रयत्नशील राहील। मी इथल्या सगळ्या नागरिकांनाही आवाहन करतो की आपणही आपल्या प्रतीने सरकारला आपलं मत कळवा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण संजू भाऊंना पद्मश्री पुरस्कार मिळवून देऊ यासाठी प्रयत्न करूयात। एवढं माननीय संजय कोठारी साहेबांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही मोफत आरोग्य निदान शिबिर ठेवलं आहे। माननीय संजय कोठारी यांनी खूप समाजसेवा केलेली आहे। ॲक्सिडेंटमधली मागच्या 40 वर्षात त्यांनी जवळजवळ 6000 लोक वाचवले किंवा त्यांना योग्य ट्रीटमेंट दिलेली आहे। याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड, समर्थ हॉस्पिटल जामखेड आणि इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने मी कार्यक्रम घेत असतो। दरवर्षी माझा हा कार्यक्रम असतो। यावर्षी प्रत्येक महिन्या 15 दिवसाला काही ना काही कार्यक्रम असतोच। मी माझ्या प्रतिष्ठानमार्फत गायांना चारा टाकत असतो। कोरोना काळामध्ये पण भरपूर कार्य केले आणि मी अपघातातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो। 8 दिवसापूर्वी बीड रोडला एक ॲक्सिडेंट झाला होता। रात्री 4:30 वाजता मला एका मुलाचा फोन आला। मी समक्ष तिथे गेलो, त्यावेळेस कुणीही तिथे नव्हते। गाडीमध्ये लोक तडफड करत होती। त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे पण घटनास्थळी ताबडतोब आले। सर्वांनी फिल्डिंग लावली पण ते वाचू शकले नाही। तसेच काल 2 तारखेला 2 मार्चला बीड रोडला एक ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांना आणून मी दवाखान्यात ॲडमिट केले, त्यांचे प्राण वाचलेले आहेत। आत्तापर्यंत 6000 लोकांच्या वर लोकांना मी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते भगवंत माझ्याकडून काम करून घेते, त्या हिशोबानेच आज मी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला। भरपूर लोक आलेले आहेत आणि त्यांना औषध गोळ्या फुकट दिलेल्या आहेत की बोलावं। संजू काकांचं कार्य हे अतिशय
चांगल्या पद्धतीचं आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात की प्रांतातले पण हैदराबादच्या गाड्यांचे वगैरे सुद्धा या ठिकाणी काही ऍक्सिडेंट झाले, त्यांच्यातल्या काही व्यक्तींना जर काही त्या संदर्भात एखादी घटना घडली तर त्याचं सर्टिफिकेट त्याला देणं, घडली कशी घटना याचे रिपोर्ट सुद्धा ते त्यांच्या घरी पोहोच करतात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. ठीक आहे, असो त्यांच्या कार्याला असंच आमच्या शुभेच्छा कोठारी परिवारातर्फे, कांतीलाल कोठारी परिवारातर्फे. आणि आम्हालाही काय थोडस या कार्यामध्ये योगदान देण्याचा किंवा एखादं काम करण्याचं आम्हालाही ते काही श्रेय देतात किंवा आम्हालाही सांगतात तर तेही चांगलं आहे. ठीक आहे, सर्वांना आणि त्यांना तिथं सुखरूप घरी पोहोच करण्याचं काम परिवाराला कळल्यानंतर त्यांनी केलं. अनेक कार्य आहेत, पर्यावरणाशी देखील त्यांची जवळची मैत्री आहे. प्रत्येक जून महिन्यामध्ये ते वृक्षारोपण करतात आणि घरच्यांचा आपला वाढदिवस असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल असे काही जे कार्य आहेत ते गोशाळेमध्ये चारादान असेल किंवा वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या माध्यमातून वृद्धांना जेवण असेल, भोजन असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये काकांचं सतत परिवारावर देखील सामाजिकतेचा ओढ निर्माण करण्याची त्यांचा प्रयत्न असतो. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले आहेत. खरं तर सुनील काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या राजकीय सुरुवात सुनील काका सोबत झाली. संपूर्ण कोठारी परिवार आणि चिंतामणी परिवाराचा गेल्या 3 पिढ्या या ठिकाणी उपस्थित आहे. मी एवढं सांगू शकेन की तुम्हाला उर्वरित आयुष्य चांगलं जगायचं असेल तर मी तुम्हाला छोटासा कानमंत्र देतो, तुम्ही त्या त्रिसूत्रीचा वापर करा अशी मी आशा बाळगतो. तर त्या 3 गोष्टी कोणत्या असतील तर त्यापैकी आहार, विहार आणि निद्रा. या ठिकाणी डॉक्टर मंडळी आहे, मी जास्त काही सांगू शकणार नाही. विज्ञान शिक्षक म्हणून आपण आहार म्हणजे आपला आहार कसा असावा हे मी सांगायची गरज नाही. विहार, व्यायाम ही काळाची गरज आहे. आणि निद्रा, कमीत कमी या वयामध्ये 5 तास तरी झोप पाहिजे. म्हणजे आहार, व्यायाम आणि निद्रा आपण आणल्या तर आपलं पुढचं आयुष्य हे निश्चितपणे तुम्हाला चांगलं लाभेल आणि तो आयुष्य होईल असे मी परमेश्वर चरणी अपेक्षा करतो. आणि माझ्या भूमिका कुटुंबियातर्फे प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.